मला जसं कळतंय तसं कितीतरी मंत्री मेले, मोठमोठ्या उच्च पदाधिकारी गेले, नाही थांबता आलं त्यांना. पैसे कमी असतील का त्यांच्याकडे? कृष्ण 2 कृष्ण आहेत आज, सांभाळून नाही मला. त्यांनाही नाही थांबतायत. दक्षिणेच्या मालकाचा निरोप एक जण म्हणला, मी गाथा पाठ केला, तुलाही थांबता येत नाही, येडेवाणी करू नकोस. ज्ञानेश्वरी पाठ केली, तुलाही थांबता येत नाही. एक जण म्हणे, महाराष्ट्रात लय लोक कीर्तन ऐकत असतील, हे फुकायला येते तुम्ही पेटवायला येतील. फार काय झालं तर पेटवायला नाही आले, भेटायला येतील तुझ्या पोरायला. पण तुला थांबवायसाठी, तुझ्या आयुष्याची माळ जोडण्यासाठी एकही येत नाही. एक जण म्हणे, आमच्या पाहुण्या रावण्यामध्ये 200 डॉक्टर आहेत, अख्खा जिल्हाच तो डॉक्टर आहे, तरी ते डॉक्टरही तुला वाचू शकत नाही, ते बी एके दिवशी मरणार आहे. वैद्य वाचविती जीवा, तरी कोण ध्याती देवा. वैद्य हा आजाराचं निदान लावून, डॉक्टर हा औषधोपचार करणारा एक अभ्यासपूर्वक एक गोडसा वैद्यकीय क्षेत्रातला व्यक्ती असतो. त्याच्याकडनं तुम्ही अशी आशा करत जाऊ नका की यांनी आम्हाला माणसाला वाचवावा. त्या हॉस्पिटलमध्ये माणूस गेला की 2-4 गावगुंड जाणार, त्याची कॅबिन फोडणार. हा नालायकपणा बंद करी जा, नाही तर घरीच देत जा ना काही बी काढून. कशाला नेतात? अशा चुका होतात का नाही माऊली? अशा नाही व्हायला पाहिजे. आपल्याकडे नाही ते, वैद्याकडनं ती अपेक्षा करायची नाही आपण. डॉक्टर, वैद्य म्हणजे डॉक्टर, तो काय आपल्याला वाचू शकत नाही, निदान करेल बिचारा, औषधोपचार करेल. मी 72 दिवसात परिक्रमा केली. जालना हॉस्पिटल मध्ये स्टेरॉइडचे मी टाचेत इंजेक्शन घेतले. आहे ना, वैद्याला वाईट कसं म्हणायचं? पण अमरपणाचं औषध देण्याची ताकद मात्र वैद्याकडनं करू नका. म्हणजे तालुका जरी तुमचा डॉक्टर असेल, बंदे बायका पोराचं घर, तरी तुम्हाला वाचू शकत नाही. एक जण म्हणे, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, एवढे पैसे आहेत. अरे रावणाकडे किती पैसे होते? रावणाचं गाव सोन्याचे. रावणाला 1 लाख पोरं होते, 1.25 लाख नातू होते, बायका 80,000 होत्या. तुला एकच आहे, ती तुला नीट बोलत नाही. त्याला 80,000 होत्या. एवढ्या मोठ्या गोष्टी असताना सुद्धा त्यालाही जावं लागलं. तुमचा आमचा पैसा आहेच किती? तुमची माझी संपत्ती म्हणजे शेळीचं शेपूट. शेळीची शेपटी किती इति असते? शेळीच्या पाठीवर बसलेली माशी कृष्णबा तिला हाणता येते का? तिने किती बी हडसाळी शेपूट पाठीवर जाते. शेळीची शेपूट रिकामी बसन, माशी उठन, हालतच राहते. आपली संपत्ती म्हणजे शेळीचं शेपटाळ. उग हुटूक 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 तिथंच आपण करणार. जिथं रावण जातोय तिथं आपली काय कथा, आयुष्याची माळ तुटत असते. तद्वत न्यायानं स्वर्गीय गुलाबरावांना जावं लागलं. त्यांचा आज उदक शांतीचा विधी आहे. आपण ज्याला गंगा पूजन म्हणतो, गोड जेवण म्हणतो, गोड पाटा म्हणतो, उदक शांती विधी शास्त्रानुसार त्याला म्हणतात. त्या उदक शांती प्रित्यर्थ माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी गिरगावच्या बाळूला कीर्तन करण्याचा योग येते. मला नाव विनोदाचार्य टाकलं. विनोदात आचार्यपदी नसती बरं, इथून पुढे लक्षात ठेवत जा. विठाला पुराण शास्त्र पाठ करता करता जिकून तिकून धुपन निघाले तरी मला विनोदाचार्य. विठाला विठाला. त्यांच्या पश्चात आदरणीय ज्ञानेश्वरजी गुलाबराव जाधव आणि अमोल गुलाबरावजी जाधव 2 पुत्र आहेत. निष्ठावंत शेतकरी आहेत. घरी ते पोटमाळ्यावर टेकलेल्या पसाऱ्यावरून लक्षात येते की हे शेतकरी आहेत. शेतकऱ्याचं घरलं काही कस काय होते रे असं? शेतकऱ्याचं घर कळत असतं आणि शेतकऱ्याच्या घरात आनंद वाटतो माणसाला, आनंद वाटतो. शेतकऱ्याच्या घरात रात्री बेरात्री आलं तरी टोपल्यात 2 भाकरी सापडतात. ते शेतकऱ्याचं घरी अन्नपूर्णेचं कायम वास्तव. मी म्हणणार नाही तिथं गुलाबजामुन सापडतील, शिरापुरी सापडल, भाकरी चटणी भाजी सापडल, पण आलेल्या उपाशी पाहुण्या रावण्याला एखादा अतिथी आला तर रात्री 1 वाजता सुद्धा त्या घरची बाई भाकरी त्याच्या पात्रात टाकेल. ते घर शेतकऱ्याचं ओळखू येते. शहरातलं लय अवघड असते. ते 3ऱ्या मजल्यावर राहते. भिकारी आला तरी किरायदाराकडून घेऊन जाय. आम्ही वरी विठाला विठाला
सुपुत्र आहेत, मला वाटते 3 मुली, कोडसा परिवार. गुलाबरावांच्या जीवनामध्ये या छोटेखानी गावामध्ये गोडशी राजसत्ता त्यांच्या ताब्यात, त्यांना राजाश्रय होता. दत्तराव ग्रामपंचायतचा सदस्य होण्यासाठी राजाश्रय लागतो बरं का, त्याच्याशिवाय होता येत नाही. कोटीनं पैसे असू द्या. मंत्र्याची ग्रामपंचायत पडती, मी लय पाहिलं. त्या मंत्र्यानं उभा केलेला पॅनल असतो ना, विद्यमान मंत्र्यानं त्याच्या गावातला. आता तुम्हाला तर माहितच असते त्याच्यातलं, तरी पण येत नसते, कारण त्यांनी उभ्या केलेल्या लोकांकडे राजाश्रय नसतो. सोसायटीमध्ये, ग्रामपंचायतमध्ये, मार्केट कमिटीमध्ये संचालक पद होतं. बऱ्यापैकी एक अनन्य साधारण स्थितीतला एक त्यांचा थोडासा गोडसा दबदबा होता. शेतीशी नाळ असलेले गुलाबराव, आयुष्याची मर्यादा संपली. विश्वाच्या मालकानी, पंढरीतल्या मालकानी, काशीतल्या मालकानी दिलेलं आयुष्य संपलं. दक्षिणेचा राजा आला, चिठ्ठी समोर टाकली, गुलाबराव निघावं लागतंय. आयुष्याची माळ तुटली, इहलोकातली यात्रा गुलाबरावांना सोडावं लागली आणि जावं लागलं. विठाला विठाला. आपण सर्वसामान्य माणसं आहोत. दक्षिणेच्या मालकाचा निरोप आपल्याला स्वीकारावा लागेल, काही नवल नाही. जामकर आपण बाजूचे बुवा, कृष्णा बुवा महाराज सगळ्यांना सांगते, आपण ज्ञानोबराय तुकोबरायच्या संप्रदायातली माणसं आहोत, म्हणजे सनातनी संस्कृतीतली माणसं आहोत. तर आतापर्यंत आपण ज्यांच्या नावानं या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात कुठं जिल्हा ओलांडून गेलो, राज्य ओलांडून गेलो, तरी आपल्याला ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेनं भाकरी मिळतात. एवढा त्यांचा भक्तीचा गोडसा प्रकाश आहे. त्या प्रकाशात आपल्याला लोक सगळे जीव लावतात. असे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पवित्र भारत देशामध्ये फार मोठी सनातनी संत होऊन गेली. त्यांना सुद्धा जावं लागलं. तुमची माझी काय कथा आहे? आपण थोडीशी, तुम्ही गायन करता, तुम्ही पकवाद वाजिता, मी कीर्तन करतो. या लोकांच्या पायाला चिटकलेल्या माती इतका पण आपला परमार्थ नाही. ती फार मोठी लोक आहेत. माझ्या वाचनामध्ये जशवंत दास नावाची एक व्यक्ती आली. व्यक्ती शब्द चुकून बोललो, माफी असावी. श्री गुरु पूज्यश्री ब्रह्मलीन जशवंतदासजी स्वामी. स्वातंत्र्यापूर्वीची कथा आहे, स्वातंत्र्यापूर्वीची. दत्तराव स्वातंत्र्यापूर्वी, पुढे माऊली, स्वातंत्र्यपूर्वी जालना नावाच्या शहरामध्ये जशवंतदासजी स्वामी आले. मोठं शहर जालना, सर्वांना ज्ञात आहे. मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या वगैरे सगळं. आता पूर्वी जालना सोन्याचा पाळणा म्हणायचे. आजही ती परिस्थिती आहे. मार्केट मोठं आहे जालन्याचं. कृष्णाबुवा जशवंतदास ज्या वेळेला जालन्यात आले, त्यावेळेला आता जेवढं गजबजून भरलेलं जालना त्यावेळेला नव्हतं. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, तुटला आयुष्याचा दोरा सांगते जाणकर महाराज. योगायोगानं चुकून ते मुस्लिम मोहल्ल्यात गेले. जशवंतदास, आपण ज्या धर्मावर गप्पा करतो ना, गप्पा माईकवर हाणल्यानं धर्म उंच जात नाही बरं का. हे जे माईकवर सटाके हाणतीत ना लोक, पुढचे लोक खुश होणं, टाळ्या वाजणं, फुसक्या, हवा जाईन सगळ्या भोकाडातून. विठाला धर्म उंच नेण्यासाठी त्या पात्रतेचं कर्तव्य लागतं. नुसती वाणी नाही. माईकवर तर कोणी बोलतो फुसके. जे माय बापाला सांभाळीत नाही ते म्हणतो, अरे धर्माचं पालन करा. तुला इतकं हाणायला पाहिजे सोबळे? तुला बायको कदरली, तू धर्माच्या गप्पा हाणतो माईकवर? तू तर सोलायला पाहिजे. तू विढाला आपल्या कर्तृत्व
स्वशक्तीने समोरच्या माणसाने नमावं, याला म्हणायचं धर्मप्रचारक. याला म्हणायचं धर्मप्रचारक. समोरच्या व्यक्तीनं नमाव. कोणी नमावं? ऐका पुढे. जसवंतदासजी अनावधानानं म्हणा, आपण काय योग्याची कथा जाणू शकतो किंवा जाणून बुजून म्हणा, मुस्लिम मोहल्ल्यात गेले. झाड होतं तिथे, एक अस्तित्व होतं झाडाचं. आता ते झाड राहिलेलं नाही. त्या झाडाखाली ती बसली आणि नुकताच एक छोटीशी लहानशी 2-3 माणसं बसतील अशी बारीकशी मस्जिद होती. त्या मस्जिदीमध्ये आजान झाली. त्यावेळेला स्पीकर वगैरे काही नव्हतं. कृष्णाबुवा आजान झाली. ते मौलवी तिथून जात असताना त्या झाडाखाली जसवंतदासजी बसलेले होते. अब कौन है? जसवंतदास. कौन से धर्म के? सनातन. काय वाक्य. मुस्लिम मोहल्ल्यात बसलेला एक साधू छाती ठोकून सांगतोय मी सनातनी. काय ताकद असेल. आणि जे मौलवीच म्हणतात ना, ते नमाज पाडून आलेला मौलवी जालन्यातला सगळ्या मुस्लिम समाजातला 1 नंबरचा श्रीमंत होता. प्रचंड व्याप्ती, धन द्रव्य जागा सगळं काय होतं जामकर. आप सनातनी है? ठीक है. मैं तो नमाज अजान करके आया हूं. आप सनातनी हो, क्या फूलगिल भेजो? जसवंतदासजीने सांगितलं, यही तो मंदिर नहीं है, कुछ अधिष्ठान नहीं है, काय के वास्ते फूल होना. कुछ प्रसाद भेजो आपको, खाने के वास्ते लगे. लहानशी घोंगडी होती, आथरून दिली. साधूचं जीवन. त्या काळाला जटा 22-23 फूट लांबलेल्या जटा. आता जर जटा पाहायच्या असतील तर श्री गुरु जीवनदास स्वामींच्या पहा चुडाव्याला जाऊन. तेज पहा त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज. महाराज या लोक धर्मप्रचारक असतील. कारण आपल्याकडे बघितल्याच्या नंतर प्रत्येक जातीच्या माणसाला हेवा वाटावा, त्याला म्हणायचं धर्मप्रचारक. फक्त आपल्याला बगलात घेऊन फिंडळतो. हे तू पोटासाठी नाटक करायलास. विठाला तुझी पोळी भाजून घ्यायलास. येडे ते माग फिरणारे नाटके. जी बोले भेज दो प्रसाद. 5:30चा सुमारे. सूर्य ढळायला काहीतरी वेळ बाकी आहे. अशा वेळेला एक पात्र आलं. त्या पात्रावर पांढरा कपडा झाकलेला आहे आणि जसवंतदासजीच्या पुढे त्या झाडाच्या बुंथ्याला टेकन देऊन घोंगडीवर बसलेले जसवंतदासजी, त्यांच्या समोर ते ठेवलेलं आहे पात्र. जेवणाचं पात्र. सांगितलंय भेज दो, कोई तो सनातनी आए वाला है, भेज दो प्रसाद, भेज दो. प्रसाद आपल्याला कळते म्हणून प्रसाद म्हणतात, त्यांच्यात काय म्हणतात आपल्याला काय माहिती. भेज दो, दिलं पाठवून जे तयार आहे ते. जसवंतदासजीनं सांगितलं, रे काही पूजा पाठ नाही, मंदिर नाही, काय के वास्ता है, उधर को कुछ नहीं होना. वापस गेली व्यक्ती आणि मौलवीला सांगितलं, खाते नाही बोले. ठीक है, क्या भेज दिया बोले. सांगितलं हे पाठवले. ते स्वतः गेले. ते मौलवी, महाराज देखो तो सही, खा नाही तर नका खाऊ, पण पहा तर सही. जसवंतदासजीने सांगितलं, आपही अंबर उठा आलो. अंबर म्हणजे कपडा. त्याला कुठं कळायला. सनातनी भाषेत कपड्याला अंबर म्हणतात. उठा आलो बोले अंबर.
ज्या वेळेला त्या मौलवीनं आणि त्यांच्या घरात स्वयंपाक केलेल्या व्यक्तीनं ते वस्त्र बाजूला केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सुंदरशा फुलं सापडले. इंशाअल्लाह हे परवरदिगार क्या रहमत है तेरी. हे कोण सनातनी है. आम्ही घरून काय पाठील तर मांसाहार, आणि त्या मांसाहाराच्या पात्रात दत्तराव फुलं तयार होतात. फुलं. महाराज धर्म उंच नेण्याची ताकद कोणात एका 0 मिनिटात आहे का. महाराज हातातला दंड त्या काठी मौलवीनं खाली टाकून दिली, डोक्यावरची टोपी खिशात घातली, स्वतःच डोकं कुरवाळलं आणि दोन्ही हातानं जसवंताची. ही आपल्या संतातली ताकद आहे, ही आपल्या साधूतली ताकद आहे. आणि असे साधू ज्या वेळेला महाराष्ट्रात येतील त्यावेळेला या महाराष्ट्रातला सनातनी धर्म याच्याकडे डोळा उचलून पाहायची कोणी हरामखोराची ताकद राहणार नाही. विठाला आज जाऊन बघा जालन्यात दोन्ही हाताने मुजरा घातला त्या मौलवीनं आणि तोंडातून शब्द पडला, महाराज आपल्याला जेवढी जागा पाहिजे तेवढी घेऊन टाका, नजर पुरल तितकी जागा. आज ती जागा 150 ते 200 कोटीची जागा असेल आज जालन्यात ती. महाराज उठले, त्यांच्याकडे एक छडी होती, ते नुसते चलत राहिले आणि जशी जशी त्या छडीची रेख पडन तेवढी जागा त्या मौलवीनं आपल्या सनातनी साधूला देऊन टाकली. की ज्या सनातनी संतांपुढं, ज्या वारकऱ्यांपुढं, ज्या साधू पुढं उदासीन आखाड्याचे संत, आपल्या संतांपुढं मुस्लिम समाजाचा माणूस झुकतोय, याला म्हणायचं संतांची ख्याती. विठाला प्रचंड मोठी 100-200 कोटीची जागा. त्याच्यानंतर जमनादासजी आणि आता गुरुवर्य धर्मनिरपेक्ष तेजोनिधी श्री गुरु जीवनदासजी स्वामी त्यांच्या अध्यक्षात मठ चालतात. संगमदासजी, पुरंदासजी मी कालच भेटून आलो महाराजांना. आश्रमात मठात गेल्याच्या नंतर ग्रंथाचं मंदिर आहे, आतमध्ये ग्रंथ आहेत. रोज ग्रंथाची संध्या चलते तिथं, रोज 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 सतत कुणीतरी महात्मे येतात आणि ती ग्रंथ वाचन करतात. तिथे गेल्याच्या नंतर असं वाटतंय आपण ज्ञानोबारायच्या जवळ, तुकोबारायांच्या जवळ, नाथबाबांच्या जवळ, सावताबाबांच्या जवळ, शेणा महाराजांच्या जवळ, गोरोबा काकांच्या जवळ, नामदेवरायांच्या जवळ अशा मंदिरात गेलो असं वाटतंय. इतकी प्रभावशाली परंपरा. मला एकच सांगायचं, आपला परमार्थच किती घेऊ महाराज. आपण जर मुलीचं नाही ऐकलं तर मुलगी सुद्धा मनातली मनात म्हणते माझा बाप कसा असन हो. मी त्याला स्कूटी घेऊन दे म्हणते, पण 2 महिने झालं स्कूटीचं नावच बाप काढीन. ज्या मुलीसाठी मुलासाठी अविरत आपण रात्रंदिवस राबराब कष्ट करतो, तो मुलगा सुद्धा मनातली मनात त्याची इच्छा नाही पूर्ण केली की तो म्हणतो कधी कळतंय माझ्या बापाला, कधी कळतंय माझ्या बापाला. एखादं वाक्य बायकोचं नाही ऐकलं तर तिनं सुद्धा म्हणावा काय माझं नशीब आहे, काय मला नवरा दिलास रे देवा. एक शब्द सुद्धा माझा ऐकत नाही. म्हणजे संसारातली माणसं त्यांचं आपण मन सांभाळू शकत नाही. या देशातला मुसलमान एका साधूला झुकून एवढी मोठी 200 कोटीची आजची प्रॉपर्टी, आजची कृष्णबुवा या सनातनी साधूला देऊन टाकतो. त्या साधूचा प्रताप काय असेल. मौसाच्या पात्राची फुलं तयार करण्याची ताकद ज्या साधूते, त्या साधूचं जीवन काय, काय सिद्ध पुरुष असतील ते, काय अधिकारी असतील कृष्णबुवा ते. मग ज्या व्यक्तीनं मौसाचे फुलं करावा एवढी शक्ती ज्यांच्याकडे असताना सुद्धा महाराज इह लोकातली यात्रा सोडावा लागली. म्हणून मंगळवेढ्याचे मालक पहिल्या
आपल्यात ती ताकद आहे का बरं? आपल्याला एक येईल का जमकर? आपण सगळे जर बसलो तर सगळ्यानं जर गजर केला भजन केलं तर उपम्याचा शिरा होईल का? उपमा कसा असतो दत्तराव? तिखट. होय नितीन कसा असते? माऊली कसा असते? तिखट. आणि शिरा कसा असते? गोड. दोन्ही शाकाहारीच आहेत. मग शाकाहारी मध्ये तिखटातली गोड करण्याची ताकद आपल्यात आहे का? नाही. तर मांसाची फुलं कधी होतील कृष्णा? मांसाचे फुलं करण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्या साधूलाही हे लोकातली यात्रा सोडावं लागते राजे हो. समाधी स्वरूप व्हावं लागतंय. गुलाबराव गेले निमूटपणे मान्य करावं लागेल. श्री गुरु वेदांत केसरी आचार्य महाराष्ट्रातल्या 3 शास्त्रीपैकी एक शास्त्री आपल्या मराठवाड्यातले प्रल्हाद शास्त्री दैठणकर सांगायचे, कालिदास नावाची फार मोठी व्यक्ती होऊन गेली. संस्कृत मध्ये पंडित होते ते. पंडित आता पदव्या कोणालाही देतात बरं का. या उपमा असतात दिलेल्या, ते लोक होऊ शकत नाहीत. आपण प्रचंड विद्वान कालिदास महाकालीचे उपासक होते. जगदंबेचे मंदिर जवळच आई साहेबाचं. सुंदर लाईट लावलेत. माऊली सांगत होते मगाशी प्रकाश केला. चला तुमच्याही जीवनात ते प्रकाश पडावा. आपल्या धर्माची कामं मोठी मोठी करत जा, देव तुमचं चांगलं करेल. मंदिरातला हापसा आदळू आदळू टाकला दांडा काढून. हो, घरच्या पलंगाची दांडे मोडतील. पागल लोक झाले आपले. मशानभूमीचे इंगल कापून नेऊन मसराय कवरी टाकले. इतके दलिंदर माणसं. आणि हे लोक धर्माच्या गप्पा सांगते. किती हानीने यायला इतकी जागा ठवाचा नाही, इंच भर सुद्धा यायची लाल करायची. विठाला एक जणांचं कीर्तन ऐकलं मी धर्मावर. रस्त्यात ड्रायव्हरनं मला ते ऐकलं थोडस 10 मिनिटाची क्लिप. काय धर्मावर प्रचंड व्याख्यान, प्रचंड व्याख्यान. त्याच्यात गावात कीर्तनाला गेलो. वडील आले, हे महाराजाचे वडील आहेत. म्हणलं कस काय महाराज? येत नाही माझ्याकडे 7-7 महिने. तर मी घरी गेल्यावर दुधानं कान चोळले. जरस गाय माझ्याकडे, तुमच्याकडे लय आहेत, मी थोड्या पाळल्यात. दुधानं कान चोळले. तर आमचा ड्रायव्हर म्हणला कस काय? या हरामखोराची मला क्लिप ऐकलीस म्हणून कान सुद्धा अपवित्र झाले. दुधाशिव पवित्र होत नाहीत. विठाला विठाला 7-7 महिने जो भडवा बापाला बोलत नाही त्यानं धर्मावर बोलावं. लाज वाटायला पाहिजे, लाज. विठाला कोणाला राग येत असेल तर घेऊ नका मग कीर्तन. मग इजला कीर्तन करू करू. विठाला विठाला लय फिरलो मी आता. डोक्याला केस कमी इतके गाव पाहिले झाला. आता एकच बायको येत राव मला, त्याच्यामुळे एवढा काय ताण घ्यायची गरज नाही आता. विठाला विठाला ती पण सात्विक आहे. मला काय मागत नाही काय नाही. महेश 2 मस्त कपडे धुती टा. घरी असेल त्या दिवशी जेवायला देतो. 75% तर बाहेरच खाला. हो हा. आजही मी जर शेतात असेल तर खुरपायला येते. म्हणून 1 नंबरची आपल्या जिल्ह्यात तरी माझ्याकडे हळद असेल आणि 1 नंबरचीच असेल. आम्ही दोघच खुरपीत होतो. विठाला विठाला चला. त्याच्यामुळे काय ताण नाही एवढा. येतो काय काय महाराज लोईस रोगील बोलतो. ऐकू नकोस. ते जितके पाहुणे तितक्याला सांगायचं कीर्तन घेऊ नको. काय करशील दुसरं मग सांगता येईल सांग. घे तुला कोणाचे घ्यायचे काय करायचं मग. त्याच्यावर योग असा आला. कालिदास होते, जगदंबेचे उपासक होते. छान वाटलं तुमचं संस्थान. शिवारातच आहे ना आपलं संस्थान? शिवारात. वा. महाराज आपल्या तीर्थाची, आपल्या मंदिराची जोपासना आपण करायची असते. बाकीच्या धर्म मंदिरामध्ये बिडी, सिगारेट, जामकर, तंबाखू, पान वगैरे
खाऊन तिथं काही त्याचं उरलेले जे अवशेष टाकत नाहीत, बिडीचा तुकडा, सिगारेटचा तुकडा, पानातलं तुंकून टाकणं, गुटखा तुंकणं, हे नाही. मी परिक्रमा करत असताना एका मंदिरावर ज्या वेळेला गेलो, त्या मंदिराच्या समोर जेवढे जेवढे मला बोलणारे आध्यात्मिक होते, ते बोलताना त्याच्या तोंडातले गुटख्याचे थेंब माझ्या शर्टावर येत होते. ही आपल्या धर्मातली धर्मप्रचारक मंडळी करत असणारी, आपण त्यांच्याकडे बघतो, ही आपली शोकांतिका आहे. चूक आहे. यानं धर्म उंच जात नाही. आपला धर्म उंच नेण्यासाठी आपली जीभ पवित्र लागेल, आपलं मुख पवित्र लागेल. आणि जीभ जर पवित्र असेल कृष्णाबुवा, तर त्यानं गोड नाव घेता येते. देवाचं नाव किती गोड आहे जामकर, किती गोड, किती किती नामाचा प्रताप किती मोठा आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षस. हा नामाचा प्रताप. मिठाशिवाय गोड पदार्थ सोडून जर दिला तर सगळी जी पदार्थ आहेत ती मिठाशिवाय चवदार लागत नाही. ह्या मिठाचा हात जर दुधाला लागला तर दूध राहतं का माऊली? अमृत आपल्याला माहित नाही, मग दुधाला नासवायची ताकद मिठात आहे, तर जिभेला खराब करायची ताकद गुटक्यात नसेल का? आणि मग इतक्या खराब झालेल्या जिभेवर अमृतासारखं नाव कसं बसल याची तर लाज वाटायला पाहिजे. जर नाही बाकीच्या नाही, आपल्याला याच्यावर काय घेणे. उभं राहणाऱ्या नीट राहावा, उभं राहणाऱ्या तुमच्यातले बर का, आणि आमचे बी. बाकीच्या इथे जाऊ द्या. हे काय नाही शिमग्याचा होरे वाजते. सकाळी एकाकडे, दुपारा एकाकडे, एकाचे भजे, एकाचा शिरा, एकाचं काही दणका, चौथ्याला काय खरं नसतं यांचं. चला तर आता काय, पण उभे आहे ना आपण, नीट राहायला पाहिजे. किती गोड. चला. कालिदास प्रचंड विद्वान महाराज, ब्रह्मकन्या जिभेवर. काय जीभ पवित्र असेल. प्रत्यक्ष सरस्वतीचा अधिष्ठान श्री गुरु पंडित गुरु पारडीकर. ती गुरु ओळायची. आपण गेलतो एकदा, नितीन सप्ताह केलता तिथं. आपण नवचंडी केलती मी तिथे. ते गुरु ओळायचे आणि त्यांना सगळी मुलं पंडित म्हणायचे. आई एका दिवशी म्हणाल्या, पंडित, अरे तुला गुराखी सुद्धा पंडित म्हणते. त्यांच्या आई म्हणलेलं वाक्य सांगतो बरं का, मला पंडित म्हणण्याची लायकी नाही, ते फार अधिकारी महात्मा होते. काय करू ग आई, तू नाव ठेवलंस माझं पंडित, आता लोक सरे मला पंडित पंडित म्हणते.
होऊन दाखवणं रे पंडित, दाखवणं पंडित होऊन. महाराज काय भक्तीचा पुरुषार्थ, काय देवावर प्रेम, काय वेदावर प्रेम, काय शास्त्रावर प्रेम, काय पुराणावर प्रेम, काय पंढरीतल्या मालकावर प्रेम. त्या प्रेमाचा इतका वर्षाव झाला, इतका वर्षाव झाला की त्या प्रेमानं जगाचा पाप वेडा झाला. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. आणि समोर द्वारकाधीश कृष्ण परमात्मा पंढरीतले मालक असे पाटावर मांडायचे आणि एका बुटक्यात दूध घ्यायचं आणि देवाला हात जोडून मंजुळ पुढे टेकायचे आणि सांगायचं, देवा अरे मला गुराखी पण पंडित म्हणत होते रे, मग माझ्यात पंडित होण्याची पात्रता नाही करे, माझ्यात तुला काय कमी वाटतंय? आणि माझ्यात जर पांडित्य तुला कमी वाटत नसेल, मी अस्खलित वेदांत वेद शास्त्र पुराण याचा जर भक्त असेल, वारकरी संप्रदायाचा निष्ठावंत पाईक सनातनी असेल, तर तुला दूध प्यायला काय हरकत आहे? बुटकं भर दूध धातूच्या मूर्तीनं प्यावा. काय वाणीची ताकद असेल. आता बासरला समाधी महाराजांची. विठाला सांगायचा मुद्दा, धातूची मूर्ती ज्यांच्या हातानं चेतन न होता दूध प्यावी, काय पुरुषार्थ पंडित गुरूंचा. त्यांनाही ह्या लोकातली यात्रा सोडावं लागली, तुटला आयुष्याचा दोरा. कालिदासांचं सांगत होतं महाराज, वाणीचा पुरुषार्थ असतो. आणि साधूची वाणी प्रगल्भ होण्यासाठी साधून काही नियम सांभाळायचे असते. ते नियम सांभाळले की साधूच्या वाणीत वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक व्हाल. परवा एके दिवशी कीर्तनाला गेलो, एक जण भेटला आणि ते म्हणला, याय ना डोक्यावर हात ठेवला की ते निवडूनच येते. तर मी म्हणलो, मला तर काही व्हायचं नाही, हे दिले देवान भरपूर, पण मला काय आमदार जिल्हा परिषद काय नाही, तुमच्यासारखे व्हावा, आम्ही तुम्हाला खुर्चीत बघावा आणि तुम्ही धर्माचं काम करावं, यापेक्षा आम्हाला काय मागायचं तुम्हाला दुसरं. धर्म जिवंत ठेवा ही इच्छा आमची. मला का काही कोण्या पदावर जायचं नाही, पण मग एकच काम कर म्हणलं, माझ्या संग 7-8 जण बिनलग्न आहेत, त्याच्या डोक्यावर हात ठेवा आणि त्याला पोरी भेटू द्या. तर जेव सांगत होता ते म्हणलं, मीच त्याची सेवा करतो, मलाच कोणी पोरगी देईन. आणि काय सांगायला म्हणलं, बॉम्बले विठाला पानछटपणा आहे ऐकीन. आपल्या संप्रदायामध्ये साक्षात्कार आहे, चमत्कार नाही. आपल्या संप्रदायात साक्षात्कार आहे, चमत्कार नाही. आणि चमत्कारी लोक आपल्या धर्माला कलुषित करत असतात. विठाला योग असा आला, महाकालीचे उपासक, जगदंबेचे उपासक कालिदास प्रचंड विद्वान. महाराज कालिदासांना जगदंबा बोलायची, महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी कालिदासांना बोलायची. पण एके दिवशी कालिदासांनी आराधना पूजा मांडली. काय असेल, सुक्त वगैरे गात असतील कृष्णाबा, पण कालिदासाच्या गडबडीमध्ये पूजाच्या विन्मुखा काही सूत्र असतील, मांडणी असेल, ही थोडीशी चुकली. आणि काय रचना असेल श्लोकाची, ती थोडीफार चुकली. मंत्र चळे थोडा धडचे होय वेडा, मंत्राचा अवघड. म्हणून बाकीच्या मंत्राच्या जास्त नादी लागत जाऊ नका. ह्या मंत्रात चुकलं तरी काही होत नाही. महाराज वाल्मिकांनी मरा शब्द वापरला. सुरुवातीला राम राम म्हणता येत नव्हतं ना, मरा 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 मरा. वाल्याचे वाल्मिक, वाल्मिकाचे वाल्मिक ऋषी, आणि वाल्मिक ऋषीचे महर्षी वाल्मिक झाले. केले रामायण, जगाचा बाप ताब्यात राहिला. म्हणून सोप्यात पडत जा, कलियुगी उद्धार हरीच्या नामात ताकद. बाकीचे शास्त्र वाईट आहेत असं नाही, किंवा माझी ती योग्यता नाही, माझी ती पात्रता नाही, पण वेद हा प्रचंड फलोपकारी आहे. पण वेद तुम्हाला शक्य नाही. म्हणून ज्ञानोबराय तुकोबराय आपल्यासाठी अवतार घेऊन आले. अरे तुम्ही सर्वसामान्य माणसं, सकाळी खाल्लेली भाजी माऊली आपल्याला संध्याकाळी सांगता येत नाही काय केली.
इतके आपण साध्या विचाराची माणसं, आपल्याला वेद काय शक्य असतो दत्तराव. म्हणून सगळ्यात सोपा परमार्थ सांगितला वारकरी संप्रदायात रामकृष्ण हरी. हे जरा अजुरा पुस्तक वाचणारे येड्यात काढते. एक जण म्हणला हे कीर्तनकारा अंकारी असते, तू जवळ आलाच नाही सुंबळ्या. त्या तोंडात मुठभर तंबाखू, त्याच्यामुळे तुला चांगले कीर्तनकार दिसत नाही. विठाला कालिदासाचं चुकलं काय स्वरूप होतं कालिदासांचं महाराज. जगदंबेची प्रत्यक्ष जगदंबा बोलत असेल त्या दिवशी स्वरूप काय असेल. तिच्या डोळ्यातला प्रकाश कालिदासावर पडला माऊली. आणि कालिदासाची त्वचा सोने इतकी चमकत होती, एवढी चमकायची. पण महाराज चुकल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्या दिवशी झोपी गेले आणि सकाळी उठले, स्नानाला निघाले. स्नान आटोपलं आणि सूर्यप्रकाशात स्वतःचं शरीर पाहिलं तर रुमालासारखं झालं. कालिदासाचा गुरुवर्य वेदांत केसरी, महाराष्ट्रात 4 शास्त्री झाले. जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी. काय महाराज महामुनी तुकाराम महाराजांचा काशी विद्यापीठात फोटो आहे, तुकाराम महाराज महामुनींचा. आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर, आपण नशिबवान आहे, आपल्या जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या पहिल्या मार्कानं काशी विद्यापीठात पास झालेले शास्त्री आपल्या मराठा परभणी जिल्ह्यात आहेत. आपल्याला किती भूषण त्यांचं. विठाला वैकुंठवासी राजकीय क्षेत्रातलं एक रत्न उत्तमरावजी विटेकर भाऊ, त्यांच्या दरवर्षी श्राद्धाला मी जायचो. राजेश दादांनी त्यांचा सत्कार ठेवला होता तिथं. आनंद वाटला मला की दादांना किती गोड कल्पना सुचली की काशी विद्यापीठातून चांगल्या मार्कानं पहिल्या नंबरला पास झालेले प्रल्हाद शास्त्री गुरुवर्यांचा सत्कार ठेवला. कारण तुम्हा राजकीय लोकांना असं सुचलं पाहिजे, अधिकारी लोकांना पुरस्कारित करण्याचं. कारण त्यांना जो सन्मान द्यायचा असतो तो मिळाला की बाकीची सगळी आमच्यासारखी त्यांच्या पावलावर पावलं टाळून चालत असतात. विठाला त्यांच्या मुखारविंदातून ऐकलेला हा सिद्धांत आहे. मी चांगल्यांचं ऐकून सांगतो, अन्यथा वाचून सांगतो. मी जीवनात कधी गबाळ्याचं ऐकत नाही ना ऐकलं तर सांगत नाही. उलटे कानत होतो दुधाने, कामाचे नाही. ह्या फुसक्या फटाकड्या होत्या ना पहिल्या लहानपणी, उग लेकर खुश करायचे त्या लवंग्या बारकाल्या होत्या. आमच्या बाबानं लय फटाकड्या आणल्या. म्हणल्या फुसक्या काऊन, पोराचा हात जळण महाराज समजण्यासाठी आणल्या. लय वाजणारे आणल्या तर घेईन हात जाळून. बाप हुशारन पोरग लय खुश. विठाला पांढर शुभ्रीत त्वचा झाली, पांढर. काय दुःख वाटलं. आणि कालिदास भगवान शिवजीच्या मंदिरात गेले. भगवान शिवजीच्या मंदिरात जाऊन दंडवत घातला. प्रभू काय चुकलंय माझं. महाराज काय कालिदासांचा पुरुषार्थ असलो आपल्या संतांचा. त्यांना प्रत्यक्ष शिवशंकरू पिंडीतनं बाहेर आले आणि कालिदासांना मिठी मारली. काय राजा का दुःखी आहेस. प्रभू देवादिदेव प्रभू पा माझं शरीर पांढरं शुभ्र झालंय. अरे कधीपासनं झालंय. आज सकाळी उठल्यापासून. रात्री झोपताना चांगलं होतं. चालू काय तुझं. काही नाही म्हणे. आता एक आराधना मांडलेली आहे, महाकाली मातेची पूजा मांडलेली आहे. आवाज दिला. जगदंबा जी प्रभू. काय कालिदासाची परिस्थिती विचारा त्यांना. काय चुकलं. कालिदासांनी सांगितलं माझे काही याच्यातले पर्व चुकलेत आणि ती पर्व चुकल्यामुळे तुम्हाला पाप लागलेलं आहे आणि त्या पापामुळे तुमचं शरीर पांढरं शुभ्र झालंय. भगवान शिवजीनं सांगितलं मागा माफी आणि महाकालीची शरणागती पुनश्च पत्कारली. आईसाहेब मी लेकरू आहे, मला माफ करा. तू माझ्या करता उठ आंबे तू झोपी नको जाऊ. जरी माय बाई गेली सत झोपी
बुडतील भवसागरात पापी, जरी माय बाई गेली सत झोपी, बुडतील भवसागरात पापी, बुडतील भवसागरात पापी. माहिती नको झोपी जाऊ माझ्या करता, कर माझा उद्धार. कपाळाचा मळवट काढला आणि कालिदासाच्या अंगावर टाकल्याबरोबर पहिल्यासारखं शरीर प्राप्त होते कालिदासाचं. आज संस्कृत मधल्या अस्खलित विद्वानांना कालिदास पुरस्कार दिला जातो. आजही कालिदास जिवंत आहेत, नावानं, कर्तव्यानं, निष्ठेनं. पण दोन्ही देवता मा जगदंबा प्रत्यक्ष समोर यायची आणि देवादिदेव भगवान विश्वनाथ वारकरी संप्रदायाचे संस्थापक, या संप्रदायाची स्थापना शिवजींनी केली. या संप्रदायाचे संस्थापक भगवान शिवशंकर आणि जगदंबा माता कालिदासांना प्रत्यक्ष बोलायच्या. पण त्या कालिदासांना जामकर नाही थांबता आलं, त्यांच्या सुद्धा आयुष्याची माळ तुटली. म्हणून मालक म्हणतात, तुटला आयुष्याची माळ तुटली. किती मोठे कालिदास, किती मोठे जशवंतदासजी. या लोकांची आयुष्याची माळ तुटत असेल, हे लोकातली यात्रा सोडावं लागत तर तुम्ही पंढरपुरातला मालक शिकायला एका शाळेत गेले. चांगली शाळा. शाळेच्या प्रांगणामध्ये कीर्तने. मग अशी एचएम भेटले मला, हेडमास्तर रस्त्यातच भेटले आपल्याला. माऊली, दत्तराव भाऊ आदी करून गावातल्या सगळ्यांची नाव मला पाठ नाहीत. सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो, तुमच्या पायाला हात लावून प्रणाम करतो. संतांचं मंदिर जितकं पवित्र, देवाचं मंदिर जितकं पवित्र, तितकं विद्येचं मंदिर सुद्धा पवित्र ठेवा. ज्या काही शाळेला अडचणी असतील त्या कधी कधी तन्मनधनानं आपण सुद्धा त्या अडचणी दूर करत जा. कारण या विद्येच्या मंदिरात आपली ही चिमुकली हिरे शिकतात आणि ही चिमुकली शिकलेली हिरे धर्म प्रचारक होऊ शकतात, देशाचे रक्षक होऊ शकतात, फौजी होऊ शकतात, देशाला चांगल्या प्रकारचे सांभाळणारे राजकर्ते होऊ शकतात, या देशातल्या पुन्हा विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक होऊ शकतात, प्राध्यापक होऊ शकतात, न्याय व्यवस्था चालवण्यासाठी माऊली जज होऊ शकतात या मंदिरातली लेकरं. म्हणून देवाच्या आणि संतांच्या मंदिराला जेवढी किंमत आहे का, तितकीच या विद्येच्या मंदिराला सुद्धा सम लेवलची किंमत आहे. गावातल्या लोकांनी शाळेच्या बाबतीत तरुणांनी थोडंसं एक भान ठेवत जा. इथे येऊन उगच गुटके गिटके या शाळेच्या प्रांगणामध्ये वट्यावर बसून करत जाऊ नका. ही तुम्हा तरुणांना सुद्धा कळकळीची विनंती, तुमच्याही पायाला हात लावतो. विठाला एका शाळेमध्ये ब्रह्मांडाचे मालक शिकायला गेले. द्वारकाधीश कृष्ण परमात्मा शिकायला गेले. 23 लोक होते. त्या 23 लोकांपैकी 2 विद्यार्थ्याचं नाव सांगतो. एका विद्यार्थ्याचं नाव आहे सुदामदेव आणि एका विद्यार्थ्याचं नाव आहे पंढरपुरातला मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. यांना शिकवणारे गुरुजी होते महर्षी सांदीपनी, जगातला शिक्षण महर्षी.
त्या शिक्षण महर्षाच्या अगोदर माऊली कोणी शिक्षण महर्षी झाला नाही. हा पहिला शिक्षण महर्षी. याच्यानंतर मग बऱ्यापैकी लोकांना ज्यांनी शाळा कॉलेज वगैरे काढल्या, थोडंसं काम केलं, मग त्यांना त्या पदव्या पुढे दिल्या जातात. पण पहिले शिक्षण महर्षी कृष्णाभाऊ महर्षी सांदीपनी. आणि महर्षी सांदीपनीकडे शिकायला जगाचा बाप. जगाचा बाप कोणाला म्हणतात माहितीये का? तुम्ही आणि मी इथे किती दिवस राहायचे, किंवा गिरगावचा बाळू शिलूलूक जाऊ द्यायचा का न जाऊ द्यायचा, ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. जगाचा बाप, विश्वाचा बाप आहे, विश्वाचा मालक आहे. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. मला सगळी सत्ता त्याच्या हातात आहे. त्यानं जर मनात आणलं ना दत्तराव, तो भिकाऱ्याचा राजा करतो बरं का. आणि त्याच्या मनात आणलं तर राजाला पण कोणीकडे पाठवतो. इतकी ताकद आहे. रावाचा रंक राव, रंकाचा राव, एवढी सत्ता त्याच्या ताब्यात आहे. आणि तो विश्वाचा मालक महर्षी सांदीपनीकडे शिकायला आहे. काय व्याप्ती असेल. शिक्षण घेऊन घरी आले. घरी आल्याच्या नंतर काय द्वारका वगैरे सगळं स्थापन झालं, सगळ्या काही गोष्टी झाल्या. येता येता आपला गुरुबंधू उठून आले. समुद्रात स्नान करण्याकरता गेले ते सांदीपनीचे पुत्र. शेल्फी काढायला नव्हते गेले. चुकीच्या ठिकाणी शेल्फ्या काढतात आपले कट्टे. एखाद्या ठिकाणी धबधबा पाहला जाय, तिथूनच शेल्फी घे, पड बोकांडीव खाली. काय काय आगाव पण आहे नाही. मला निसर्गाशी झुंड कशाला करता तुम्ही? काय ती आपली लायकी आहे का, पात्रता आहे का, आपण पक्षी आहे का, योग्यता आहे का आपली? इतक्या चुकीच्या कामं करतो आपण आणि मग आपल्या पदरात अपयश पडत असतं. काही करतो आपण आगावपणा. आताचाच प्रकार सांगायचा होता पण नको, राग येईल जरसा. विठाला विठाला उग रिकाम टेकडी कामं फालतू करायची नाही. समुद्र स्नान करण्याकरता गेले. अचानक लाट आली आणि त्या लाटेमध्ये ती विलीन झाली. येता येता गुरुदक्षिणा काय द्यावी ते काही घेणारे महाराज नव्हते आमच्यासारखे. म्हणून त्या गुरुदक्षिणेत मुलगा उठून दिला. तो मुलगाही फार दिवस वाचला नाही. कालांतरानं तोही गेला. पण भगवंत द्वारकेमध्ये अविरत असताना, राज्यकारभार चालत असताना बराच काल गेला. निजधामाच्या पुढची गोष्ट आहे ती. म्हणजे द्वापारयुग संपलं, कलीला आरंभ झाला. भगवंत मूर्ती रूपात आले, वैकुंठात विलीन झाले. म्हणण्यापेक्षा पंढरपुरात विलीन झाले. विटेवर उभे राहिले. आणि कालांतरानं महर्षी सांदीपनींचा निरोप देवर्षी नारदांच्या हाती आला. नारदांचे डोळे पाण्यानं गदगदले, अंतःकरण भरून आलं. विटेवरच्या मालकाच्या समोर लोटांगण घातलं. प्रभू, आपले गुरुजी गेले. भगवंतानं सांगितलं आपले गुरुजी महर्षी सांदीपनी गेले. वा. भगवान उठले, नारदाला गळ्याला पकडलं, आलिंगन दिलं, डोळे पुसले पितांबरानं. आणि नारदासोबत लक्ष्मी आई मालकासोबत आहेत, प्रभू आहेत, नारद आहेत, तुंबर आहेत, भगवान शिवजी आहेत. हे सगळी जण महर्षी सांदीपनींच्या आश्रमावर पोचले. महाराज देवाला महर्षी सांदीपनींचं प्रेत पाहिल्याच्या नंतर दुःख झालं असेल किंवा नसेल किंवा झालं नाही हे मला सांगण्याची लायकी नाही, अधिकार नाही. पण देवाला एवढं दुःख झालं की ज्याबरोबर आईसाहेबांच्या पायावर डोकं ठेवलं, महर्षी सांदीपनींच्या धर्मपत्नी गळ्याला पडल्या. देवानं चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर ते कुंकू रडत होत. कन्हैया, आलास बाळा? हो माया आला. कपाळावरच कुंकू याच्या अगोदर पाहत असताना तुला यश प्रदान होत होत रे. महर्षी सांदीपनींनी काही पाठ दिले ना. देवाच्या पाठीमाग व्याप असायचा कृष्ण बुवा. आता देवाला कुठे येत नसतं का, पण त्याला दुसऱ्याचं मोठेपण करायचं असतं जामकर, म्हणून तो ते सगळे सोंग घेत असत. या बबलू शेठ, योग असा आला ते कधी कधी देवाचं विस्मरण व्हायचं आणि देवाला ते पाठ जमायचे नाही. आणि
सुदामदेव ते अस्खलित पाठ म्हणायचे दत्तरावजी. तर देवानं सुदामदेवाला विचारलं, मित्रा काय रे तुला इतकं कसा अभ्यास आहे? ते म्हणे मला कवडीचा अभ्यास नाही, पण मी येताना आईसाहेबाचं दर्शन घेतो, कुंखाचंही दर्शन घेऊन येतो. त्या कुंखाचं तेज मला प्राप्त होते, त्याच्या सरस्वतीचं अधिष्ठान. माझ्या मावल्यांना तुमच्या कुंखामध्ये दुसऱ्याला अभ्यास देण्याची ताकद, सरस्वतीचं अधिष्ठान तुमच्या कुंखात असतं. लाईजा कधी कधी संक्रांतीच्या दिवशी तरी लाईजा. महाराजाच्या पाय धुताना त्याला कुंकू लावतात, ते आंबाबाई नीलाच नाही. लहानस का होत नाही लाईजा. ऐका गिरगावच्या येड्या बाळायचं लाईजा छोटस. मी आधी आमच्या पोरायच्या माईल सांगत असतो, टिकली लाईज आहे, पण टिकलीवर जर बघवेतलं कुंकू लाईज आहे तर मला लोकायला सांगायला जमल. नाहीत लोकाची लावतो धाकन आपली पेती उभ्यान ताक. अशी मन होती ना, अशी मन होती ना. तुम्ही नवीनच पोटकिडे त्याच्यातले नवीन ऐकली. विठाला लाई जाय सऱ्या लोक बायल गिरगावचा बाळ्या सांगत तू कधी मध्ये असं बोटबुडी जाईन त्या टिकली का होत नाही. लाई जाय आपल्याला आपण शुद्ध केलं पाहिजे, आधी आपले नीट केले पाहिजे, मग लोकांना सांगायचं असते. नाही तर लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. फार मोठी शक्ती आहे माझ्या माईने. देवाला सुदामदेवाने विचारलं, कुंखाल बघितल्यावर मित्रा तुम्ही इतके रडे कशा करता? सुदामदेव, ज्या माऊलीच्या कपाळावर कुंकू जातं तिचे 14 मान संपत असतात. 14 मान संपत तिचे 14. त्याच्यातले 1-2 सांगतो. मालकाचं प्रेत आंघोळी करता काढलं की त्या कुटुंबातली एक माऊली उठत असते, तिच्या सुद्धा कपाळावर कुंकू नसते. आणि ज्या बाईचे मालक मृत्यू पावले, स्नाना करता प्रेत बाहेर काढल्याबरोबर ती तिच्या पदरानं तिचं कुंकू पुसत असते. पहिला मान गेला. दुसरा मान, अंत्यविधी करून ज्या वेळेला त्या मशानातनं त्या मळ्यातनं माणसं घरी यायच्या अगोदर 2 मान संपत असतात. गळ्यातलं मंगळसूत्र आणि पायातले जोडवे, 3 मान. 14 पैकी 3 मान आहेत. बाकीचे बघू आपण पुन्हा कधी कधी. भगवंतानं सांगितलं, सुदामदेव, ज्या आई साहेबांनी जीवनभर आपल्याला किती त्यावेळेला शाळेत असताना आपल्यावर किती सोय केली, त्या माऊलीचे 14 मान आपण जागरूक ठेवू शकत नाहीत. किती मोठी शोकांतिक आहे. आई साहेबांनी भगवंताला जवळ बोलवलं, कन्हैया माझ्या कपाळावर कुंकू रडतंय रे. आई साहेब मी बघितलं ते, म्हणून मला गुरुजींपेक्षा दुःख त्या कुंखाचं होतंय की तुमचं कुंकू आता जाणार आहे. एक कर ना, तुझ्या गुरुजीला वाचवायची ताकद तुझ्यात नाही ना रे? एक करू शकत नाहीस का? मला तुझ्या गुरुजी सोबत पाठवू शकतोस का? मला जर तुझ्या गुरुजींसोबत तू पाठवलंस ना तर माझ्या कपाळावरचं कुंकू शाबित राहत रे कन्हैया. महाराज ये अंत्यविधी करता आलता. भगवंतानं यमाला जवळ बोलिले आणि यमानं देवाचे पाय धरले. काय प्रभू काय नाही, आई साहेबाला घेऊन जाऊ शकतोस का? नाही म्हणे, अजून काही मर्यादेचं आयुष्य शिल्लक आहे आणि ते आयुष्य मला खंडन करता येत नाही. प्रभू हा न्याय तुमचा आहे, मी तुमचा नौकर आहे, नाही करता. महाराज किती मोठा सिद्धांत. जी बाई जाण्यासाठी तयार आहे तरी माऊली तिला मरता येत नाही. आणि जिच्या कुंखासाठी जगाचा बाप रडतोय तरी तिच्या मालकाला वाचू शकत नाही. जगातला पहिला शिक्षण वर्षी ज्यानं देवाला शिकवावं त्याला थांबता आलं नाही, त्याच्याही आयुष्याची माळ तुटली, म्हणून मालक पहिल्याकडे
आपल्या परभणी जिल्ह्यात गोड रामेश्वर महाराज. पण आपल्याला पण कोकणातले नारळ आवडायले का? इथल्या नारळात काय गजगे निघालेत का? लय माणसं बी गजगे झाले हो. विठाला विठाला इथं फोडतो ते बी नारळ कोकणातूनच आलेत ना. काय ताण घेता? पण वापस चालला कोकणात. नाही नाही तसं गजगे म्हणाले गजगे. तसं काय अपभ्रंश करू नका हो. कॅमेरे चालू आहेत कृष्णा बुवा, काही बोलू जाऊ नका. काळ फार विचित्र आलाय. पारदर्शी काळे जराशी चूक सहन होत नाही. कॅमेरे ते काय गेलं लाईव्ह? गेलं 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 ते ते काय ते राहतं का ते? त्याच्यामुळं काही आपल्या लोकांनी काही बोलायचं नसतं आगाऊपणा. चला, तुटला आयुष्याचा दोरा. महाराज, ज्या दिवशी ही सगळी किती मोठी माणसं असू द्या ना, आपण किती लहान असू द्या, आयुष्याची माळ तुटली रे तुटली की पाठीमाग नुसता पसारा राहतो. येर वाऊगा पसारा. चांगलं घर बांधलंय का माणसानं? वास्तुशांतील मी गेलो, कीर्तन ठेवलं होतं त्यांनी वास्तूचं. विद्वान ब्राह्मण बोलवले, वास्तूची पूजा केली, गृहप्रवेश केला, सगळं काय मस्त. 10-5 पदार्थ जेवायला, पाहुणी रावणी, विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे, शिक्षण क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले, व्यापार क्षेत्रातले, माझा शेतकरी राजा, ही सगळी जण. तरुणांना विनंती करील, रविवारी सुद्धा बापाचा आणि माईचा घाम पाहला शेतात जात जा रे, तर पुढच्या प्रॉपर्ट्या सांभाळायची ताकद तुमच्यात राहील. महाराज, जो बापाच्या कपाळाच्या आणि माईच्या कपाळाचा शेतातला घाम जो मुलगा पाहतो का, त्याला बापाची संपत्ती सांभाळायची ताकद येत असते. ज्यानं बापाचा आणि माईचा घाम शेतात नाही पाहिला का, तो 2-2 लाखाचा मोबाईल घेऊन फिरतो उचल्या. विठाला विठाला 5 लाखाचा मोबाईल घेऊ देतात राव. पण ज्याच्या इथं असल चाळत घालावी डाळ. आपण काही त्याच्या विरोधात नाही, कोणाच्या संपत्तीच्या विरोधात आपण कशाला बोलायचं जामकर. पण काबाड कष्ट रानात काबाड कष्ट करणाऱ्या माईची अंगावरचे वस्त्र 2 जाग्यावर फाटकय, त्याला तिगळ लावलंय. ती गावाला जातानाच नवं पातळ घालते. बापाची परिस्थिती आहे, शिवलेला बूट आहे. अशा परिस्थितीत माय आणि बाप आपल्याला शिक्षणाला पैसे देत असतील तर त्या पोराची अक्कल जरा ताब्यात राहिली पाहिजे. त्याने हिशाबात आपला खर्च केला पाहिजे, तर तू मोठा होशील आणि हा देश सांभाळायची लायकी तुझ्यात येईल. विठाला अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधी. माणूस किती मोठा व्हायचा ते ते परमेश्वरानं ठरवलेलं आहे. पण वागणं चांगलं पाहिजे, आपलं वागणं गोड असलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा असल्या पाहिजे. त्या मर्यादा सांभाळल्या की भगवंत आपल्याला कुठे अडचण देत नसतो. आम्ही परिक्रमेत आम्हाला 2 दिवस अडचण आली, जरशी आश्रम सापडत नव्हता. आपण काही लिनता लवचिकता मर्यादा आपल्या सांभाळायच्या, देवा आपल्याला अडचण देत नाही. एक सामान्य घर दिसलं आम्हाला. आता मोठ्या घरी आपण जावा तर ते आपल्याला घरात राहू देणार नाहीत. आणि थंडी असल्यामुळं खाला जरी कमी असेल, बिस्किटाचे पुढे 2-4 होते बॅगमध्ये, लोकच द्यायचे आम्हाला रस्त्याने. पण झोपण्यासाठी जागा पाहिजे होती. आणि ते अवतार असा, दाढी वाढलेली, ती कमरेला ती उपरण्याची लुंगी, अंगामध्ये बंडी होती, हातात काठी, ती कॅटली कमलंडुलू. एक बाई होती दारातील. म्हणलं, माय आम्हाला वसरील पडू देता का? पत्र होते असे दारी. पण शेतकऱ्याचं घर होतं, 2-3 चवळे टांगलेले होते. आम्हाला माहित होतं आत नाही येऊ दिलं तरी ह्या पत्राला हे चवळे बांधले की आम्हाला मधात थंडी लागत नाही. म्हणलं, माय. ती बाई म्हणली, आमच्या घरी कोणी नाही. ते शेतात येत हिंदी भाषेत होती. ते शेतातून आल्याच्या नंतर मी त्यांना विचारीन, मग तुम्हाला थांबू द्यायचं का? हे लोक म्हणले, आता अर्धा तास शिल्लक की पुढे चला. अरे 9 किलोमीटर गाव नाही म्हणलं, अर्ध्या तासात गाव कसं सापडेल? अंधार पडायला आहे.
आम्ही तिथंच एका वट्ट्यावर बसलो. त्या बाईच्या घरचे मालक आले. सात्विक माणूस होता, साधा, एवढे काय असे भारीचे कपडे नव्हते, साध्या घरातला माणूस. प्रणाम केला, तो बोललाच नाही. नर्मदा मैयेच्या परिक्रमातून तिथे केलेला एक उपाययोजना सांगतो नारदाच्या गादीवर. त्या माणसाच्या पायाला हात लावला आणि सांगितलं, बाबाजी आम्हाला एक रात्रभर थांबू द्या. ठीक आहे म्हणे. त्यालाही प्रेम जाग झालं ना, आम्हाला थांबेल. आमच्या संख्या व्यक्तीनं ज्या वेळेला मोबाईल काढला आणि माझे व्हिडिओ दाखवले, त्याला भागवताचे, कीर्तनाचे, हे सगळे व्हिडिओ दाखवल्याच्या नंतर त्या माणसानं आम्हाला दत्तराव पत्रात नाही थांबू दिलं. त्याच्या थांबायच्या खोलीतला सगळा पसारा बाजूला टाकला आणि आमच्या 8 जणायला त्यानं तिथं थांबिलं. आम्हाला बिस्किटाचे पुडे सुद्धा खाऊ दिले नाही. त्यानं वरण आणि चपाती, तिथल्या जाळावरल्या चपात्या असतात छोट्याल्या, त्या आम्हाला खाऊ घातल्या. महाराज, ही लिंता जर आपल्या मायबापाविषयी ठेवली तर देव आपलं किती कल्याण करील. विठाला विठाला. मोठं घर आहे, चांगल्या प्रतीची फरची बसवलेली आहे, चांगल्या प्रतीची रंगरंगोटी आहे, त्याच्याकडे बाथरूम, सगळं काही यथा सांगे. वास्तुशांतीला मी होतो, सगळं त्यानं खर्च वगैरे सगळं सांगितलं. फक्त घराच्या भिंतीला टेकन दिल्याच्या नंतर थोडस दुःखच स्वर येत होता. मी म्हणलं, मिस्त्रीचे पैसे दिले नाहीस का? ते म्हणलं, महाराज तुम्हाला कसं काय कळाले? भितडच गुदगुल्या करायला. हो हो म्हणलं, एका मिस्त्रीचे 30,000 मी दिले नाही, देऊन टाक म्हणलं. हो, नाही ते भितड पुढच्या पावसाळ्यात पडत आहे, नाही तर ह्या भीतीच्या कडीला तू जितकं सोयाबीन लावशील का तितकं सरदत आहे. हो, ते अर्ध्या भावात गेलं की आपण मग ते आलो. तू मी तिथं आहे तोपर्यंत मिस्त्रीचे, फक्त त्याचं नाव सांगत नाही, कारण माईकचे कॅमेरे चालू येत नाही. विठाला विठाला. सगळं काय सांगितलं. मला काही संध्याकाळी कीर्तन नसल्यामुळे मी बराच वेळ तिथं बसलो, जेवलो सुद्धा. आपल्याकडे पण कृष्ण बोलले नाटक येते. वर्ष श्राद्धाचं खात नाही, पाकिट कसं नेतो मग? पाकिट कस काय नेतो? ते मेलेला माणूस नाही, तू या छातीवर वाढणारावर उड्या हाणायचा काय पाकिटाचं? आगाऊपणाची नव्हता येऊ. ठीक आहे, उपवास आहे किंवा कोणाचं आमंत्रण घेतलेले, हा भाग सोडून द्या. आज तर उदक शांती विधी, आज काय तिरवी नाही, काय नाही, उदक शांती विधी. आजचा जो धूप असतो का, 13व्याच्या दिवशी जे आपण ज्याला आगारी भरायचं म्हणतो, अग्नी त्याच्यावर तूप वगैरे टाकतो ना बुवा, तर हे तुळशीपर्यंत नेत नसतात. पण आजच्या दिवसाची आगारी ही तुळशीपाशी ठेवायला हरकत नाही, कारण याला उदक शांती विधी म्हणतात. सगळ्या गोष्टी संपलेल्या असतात. मग ही किती मोठी नाटकं, काय सोंग येतो. मी कपात चहा पित नाही, बुटात पितो का? काही काही माणसं म्हणतात, महाराज ते काही म्हणा राव, पण का नाही कसं आहे, मी का नाही ह्या गोड जेवणाचं याचं खातच नाही. अरे धाबे बंद पडले तो उधाऱ्या नाही दिल्यामुळं. इतका हरामखोरीस तू. त्या धाब्यावाल्याची धाबे बंद पडली तू या उधारीमुळं, आणि तू या गोड जेवणाचं खात नाही. काय माणसं आहेत महाराज. मला वाटतं यायला समुद्रात टाकलं त्या भडव्याला माशा खाणार नाहीत, इतके हरामखोर. या आम्हाला शास्त्र शिकित महाराज, आपण गोड जेवणाचं खातच नाही. तू काहीच खाच्या लायकीचं नाही, तो चट खाल्लं सुंबळ्या. विठाला महाराज. एक चांगला माणूस माझ्याकडे आला, चांगला म्हणावं लागलं मला त्याला अगोदर, मला पण नाही चांगलं म्हण वाटत त्याला. आमच्याकडे आल्याच्या नंतर दत्तराव काय झालं, त्यानं सांगितलं, मी काही असं बाहेरचं पाण्यात टाकलेलं खात नाही. फार काही झालं तर दुधात पाणी टाकलेलं होतं. आपल्या बायकाला सवयीचे, आलं दूध की धारवणी टाकायचं मग तापवायचं. बिना पाण्याचं दूध तापीत नाही, गाईची काच जळत असते, असं जुन्या बायका म्हणतात. याला काय शास्त्र आहे का काय मला काय माहित नाही, पण आजी पणजी म्हणत होती. आता तेच पुढे बायको बी म्हणायची. जाऊ दे म्हणलं, आपली आजी म्हणत होती, आता ही म्हणती. आजीला काय म्हणलं नाही, बायकोच्या कशाला विरोधात जायचं वय बोलू शेट. ती पण गिलासभर पाणी टाकी ती गिर गायची तू ते तापले. ते आरी घरी आले म्हणले, पाणी टाकलेलं असेल. तर मी म्हणलं, बाबा हे सकाळपासून जळायले, आता याच्यात पाणी नाही, ते गंध लावायच्या लायकीचं झालंय.
नाही म्हणले पण पाणी तुमचं टाकलंच होतं ना. हो पण मी वारकरी, मी कशाला म्हणू त्याला मी वारकरी, त्याला कळत नाही का मी वारकरी आहे का कोण पाकिस्तानी आहे. महाराज ते नाही आमच्या इथे जेवला, ते म्हणलं पण आमच्या इथून तसं जाऊच नका. मग म्हणले आईस्क्रीम आणा. कीर्तनाच्या गादीहून बोललो गळ्यात शपथ, सकाळच्या मरण बाळ्या खोटं बोलत असेल, सगळेजण मातीला या. आईस्क्रीम आणा. बरं आईस्क्रीम ते पण नाव सांगितलं आणि ती भेटत होती गौरीच्या दुकानावर. गौरी म्हणजे मुसलमान. तुम्ही ऐक कोणाच दुकाने बघू शकता, टिळक पुतळ्याच्या पुढे गौरी शेठचं चांगलं दुकान आहे, पुतण्याच्या. मोठा माणूस आहे, दत्तरावचे चांगले मित्र आहेत. मी त्याच्या सावलीन पुढे पुढे फिरत असतो. आणले आईस्क्रीम. महाराज 3 आईस्क्रीम खाल्ल्या दत्तभाऊ. महाराज इतक्या क्वालिटीच्या आईस्क्रीमचं दुकान तुमच्या गावात? मी आणलं गौरी शेठचे. ते कोण आहेत? मी आणलं मुस्लिम आहेत. एक शब्द बोलले नाही, उपरनं झटकिलं आणि महाराज गाडीत बसले. आईस्क्रीमला पाणी नसेल का दत्तभाऊ? होय माऊली पाणी नसते आईस्क्रीमला. महाराज आमच्या क्षेत्रातल्या लोकांनी जर असे नाटकं करायचे तर हे लोक कशी सुधरतील? काय घ्यायचं कृष्णा भाऊ आपल्याकडून? लोकांना काय घ्यायचं जामकर? काय घ्यायचं आपल्याकडून? आपण जर अशी नाटकं करत असो, नाकानं वांगे आपण सोलत असो, तर काय घ्यायचं यांना? तुकोबारायांनी एक श्राद्धाचं कीर्तन केलं. मोठ्यांचं वाक्य सांगतो माधव महाराज मगरांचं. श्राद्धाचं कीर्तन केलं, पण ज्याचं कीर्तन केलं तो वारकरी होता. तुकोबारायांनी श्रद्धाचं कीर्तन केलं, पंक्तीत जीवन बसले. आपण तुकोबारायाच्या बुटाला चिटकलेले एका मातीच्या कणाची बरोबरी करू शकत नाही. आपण कशाला नाटक करायचे? विठाला मी मान्य करील, यती आहे, योगी आहे, तपी आहे, सिद्ध आहे, अनुरागी आहे. या लोकांनी नका खाऊ. तो यती आहे, तो योगी आहे, तो तपी आहे, तो सिद्ध आहे, तो अनुरागी आहे. पण याच्या सगळ्या गोष्टी कृष्णाभाऊ सिद्ध असल्या पाहिजे, तर त्यानं खाऊ नये. त्याचं काहीच सिद्ध नाही, सगळं असिद्ध, आणि ते आपल्याला शिजवायला कलईत. विठाला विठाला घर होत. बराच वेळ बसलो होतो आम्ही, जेवण वगैरे झालं. त्यानं सांगितलं महाराज मी अगोदर माझ्या 100-200 मित्रांची घरं पाहिली. क्लास 1 अधिकारी त्याचे मित्र, कलेक्टर एक त्याचे मित्र, त्यांचं घर पाहिलं म्हणे मी. हैदराबादला ते राहतात, तिथलं घर पाहून आलो म्हणे. त्याच्या घरात ज्या तुट्ट्या होत्या त्याच मी बाथरूम मध्ये बसल्या म्हणे. 14-14 हजाराची एक तुट्टी कृष्णाभाऊ. सेन्सर बसले, लाल बटन दाबलं की गरम पाणी आणि हिरवं दाबलं की गार पाणी, आणि दोन्ही अर्धे बटन असे जुळलेले. दोन्ही एक खट्या दाबले की गरम आणि गार एकत्रित आंघोळ करायच्या लायकीचं. अरे बापरे. खर्च काय नाही म्हणले महाराज, याला 17 लाख रुपये सगळ्या एका बाथरूमला लागले. मी म्हणलो बाप्पा 17 लाखात तर सगळं झालं. मग चट गाडी थांबायला, ट्रॅक्टर थांबायला, मी थांबायला, माल पडायला, चट कलर हो नाही त्याच्यातले जराशे उरले. आणि तू आता आंघोळीचं 17 लाखाचं. मनातली मनात त्याला कशाला आरुतुरू बोलू, एवढ्या मोठ्या माणसाचं 1.5-2 कोटीचं घर. नाही म्हणले महाराज, इच्छाच होती अशाच बाथरूम मध्ये आंघोळ करायची. त्या बाथरूमवर अर्धा तास चर्चा. मग डोकं पिकलं. म्हणलो काय नाही बाथरूम सांगायला, गाय नाही दारात, मसड नाही दारात, शेपुडी नाही दारात. पोराला ऊन लागलं तर कानात दूध वाटायला, पोराला ऊन लागलं तर कानात दूध वाटायला. शेपुडी नाही, जाऊ द्या, मसड तर नाहीच, गाय तर नाही, पण शेपुडी पण नाही. आणि बाथरूमचं सांगायला बरं काय करायचं आपल्याला? महाराजाला त्या बाथरूम पाय धुवायचे बाहेर, आणि ते का राहू देणार आहे का? ते मी म्हणलं असतं मला 2-4 दिवस कीर्तन नाही, इथंच राहू द्या. कशाचं ते काय बरं आपल्याला उपत असतं का राहाल म्हणाल ते? म्हणून हे बिन कामाची हो, ते लगेच लावायचं आपल्याला फवाऱ्यावर. चला पुन्हा इंजनचा द्यायचा नाही, घ्या कुठे. ते का माणसं काय नमुन्याचे असते, त्याच्यामुळे आपल्या लोकांनी काम संपलं की उपरनं झटके उचलणे.
वायता पाणी फिरता साधू, पाण्यानं नाही वाहलं की त्याच्यावर किडे पडत असते, आणि साधू एका जागेवर थांबला की त्याचं कलुषित होत असते. त्यानं फिरत राहा आणि पाण्यानं वाहत राहा. निघताना पण म्हणला, महाराज तुम्ही इतके गाव पाहिले, बाथरूम अशी बघितली का? म्हणलं दादा एक बोलू का, राग येऊ देऊ नका. तुमच्यासारखी 25-30 लाख रुपये खर्च केलेली बाथरूम आणि खरंच आतापर्यंत नाही पाहिली बरं कोणाची, त्याचीच पाहिली. पण तुम्हाला या बाथरूम मध्ये पोरं आंघोळ घालणार नाही. काय बोलता महाराज, बायकोची ताकद नाही बाथरूम मध्ये आंघोळ करायची, मीच करतो. तिची तिला वेगळी, पोरायला वेगळी. हा काही विषय नाही, नातू मधात येत नाही, काय नाही. माझ्या थंब लागल्याशिवाय कुलूपच उघडत नाही, त्याला सेन्सरचेच कुलप. काय कायच्या मोबाईलला पण अंगठ्याची कुलप. तरी बाई म्हणते, भाई माझे मालक लयच चांगले, कुलूप उघडून मोबाईल तुझ्या जो 15 दिवस घे, मग ते बदग्या किती चांगला आहे कळतो. विठाला विठाला. त्या नालायकाच्या मोबाईल मध्ये किती गर्दा आहे, फक्त कुलूप उघडून तुझ्या जो मोबाईल ठेवे, मग कळतो तो किती नालायक म्हणून. तरी म्हणते भाई आमच्या मालकाचा स्वभाव. हो, पाईपलाईन कुंडेले इकले तरी मालकाचा स्वभाव खास. काय येड्या मावल्या माय तुम्ही, हिशाबात राहा. आपला थंब लागल्याशिवाय बाथरूमचा दरवाजाच उघडत नाही. म्हणलं दादा तरी सांगू का, तरी तुमची पोरं आंघोळ घालणारच नाही. काय बोलता महाराज, एवढं मोठं पाकिट दिलं रे तुम्हाला, जाता जाता मला नाराज करायला. म्हणलं वापस घे. प्रचंड तुरी होणार आहे आता, हळद मस्त होणार आहे, भाव बी बरा आहे. जाऊ दे, एक घर रक्षण 10 घर भिक्षा. एका घरी एक बाई म्हणली आम्हाला सुतक आहे, चालला दुसऱ्या घरी. हो नका, सगळ्याच्याच घरी माणसं थोडीच मेले सुतक पडायला, दुसऱ्या घरी बाळू. हे राहू दे तू, तुला नाही बाबा मी काय तसं नाही, थुकल्याला पुन्हा घेत नाही. बापा काय नमरी म्हणलं बाबा, काय मला काय थुकल्याला चाटायचा नादत नाही, मी कशाला एकदा दिलेलं वापस घेऊ तुमच्यासारख्या महाराजायला. आणि म्हणलं बोलून तर आम्हाला बिलबिल केलंच नाही, पण तुम्ही म्हणले पोर आंघोळ. अहो मी म्हणलं ऐका ना दादा, तुम्ही गेल्या आंघोळ इथं पाठ आता टाकायलीत कृष्ण भाऊ, माया लहानपणी आऊत खोडं टाकीत होते फानसालेले. काय दत्तराव काय होतं, आऊत खोडं टाकीत ना आपल्या लहानपणी, त्याच्यावर आंघोळ घाली. पाठ काढ्या असून म्हणायची बाई नका दादाला पाठाव, मग बाबे ह्या पाठाव जीव होते, आणि दादाला ह्या पाठाव कसं. आता लाजा वाटायलेत म्हणून पाठाव आंघोळ घालायला. नाहीत मला लहानपणी आऊत खोडच होते, पाठ नव्हती बी नवलंय म्हटे, भानगड भीती होती. फानसालेले आऊत खोड जे कशाला कामी येत माहितीत का, बहुलं घालायला. अशी लाईत बावल्याला 4 मधात मातुड, आणि मग ती करायची ते बहुलं. आता बहुले नाही, ते लय जाणायला भाऊलंय त्याच्यामुळे बहुलं नाही, लय जाणायला भाऊलंय ते. या ते का साधं बहुलंय का, देव बाप्पा सगळं भवत, त्याचं नाव भाऊलं. आता हे असे बहुले निघले स्टेजचे. ते म्हणे महाराज काय बोलता, मला इथं कस काय घालते. मी म्हणलं आतापर्यंत मी लय मोठ्याल्या श्रीमंताची आंघोळी बाहेरच बाथरूम मध्ये घातली का कोणी? नाही महाराज, 30 लाखाची बाथरूम येर वावगा. सर एक सोपा मुद्दा सांगतो, वेळ संपलाय, माणसं जेवायचे. जिवंत आहे तोपर्यंत माऊली घरातले लोक लय प्रेम करते सगळ्यावर. एक सोपा मुद्दा आहे का गिरगावकरांचं वाक्य, जिवंतपणी घरातल्या लोकांनी लावलेल्या साबणा सगळी लोक लावतात. आता काय झाले बोलू नितीन, प्रत्येकाच्या फेवरेट साबण आहे, ज्याच्या त्याच्या तो भाग सोडून द्या. पण तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्याला घरात एकाच प्रकारची साबण असते. आमची तर एकच साबण, त्या 15 आणू 20 आणू डझन भर आणू 100 आणू एकदीची थैली आणू 12 महिने काम नाही, पण एकच साबण. पण मी लावलेली साबण घरातली लोक सगळे लावतात. तुम्हाला राग येईल माझ्यावर घेतो, पण समजून घ्या मी तुमचं इचकायलो सांगायलो माझ्यावर, पण तुमचं इचकायलो हे समजून घ्या. मी डोक्याला लावलेली अंगाला लावलेली साबण जामकर सगळी जण आमच्या घरातली, माझी आई, माझी मंडळी, माझी मुलगी, माझा मुलगा, हे सगळे जण लावतात. एक सांगू का वाक्य जरसं खाली येऊन, ज्या दिवशी मला शेवटची साबण लावतात त्या दिवशी ती साबण माझ्या पदरात देऊन टाकतात. पुन्हा घरातली लोक कोणीच लावणार नाहीत. आतापर्यंत हे पाहिलं का नाही तुम्ही प्रत्येकाच्या जीवनात?
मग जिवंतपणी माझ्या डोक्याला लावलेली साबण घरातली सगळी लोक लावतात, मी गेल्याच्या नंतर माझ्या अंगाला लावलेली साबण बाकीची लावत नाही. त्या 1-2 तासातच अंगाला किडे पडले का माझ्या? इतकी त्याची दुर्गंधी सुटली का? मी का 10 दिवसाचा आधी मेलेलो होतो का? नाही. पण काय सिद्धांत आहे बघा महाराज, साबण निर्जीव आहे. काय तिच्यात केमिकल असेल शरीर शुद्ध करायचं? फार काय झाली तर मड्याला लावली तर जरशी घासून काढ, तुटी खाली धरण जरशी उघडून काढ. आता मधात बी मड घुसलंय का? पण ती साबण सुद्धा त्याच्यासाठी पसारा ठरू शकते. येर वाहुगा पसारा विढोबा. भाबट काका बाजूला राहतात, तेही घरी आलते. आणि आदरणीय शैक्षणिक क्षेत्रातले एक आमचे गुरुजी आहेत तायनाथ सर, त्यांनी 2-3 चक्रा माझ्याकडे मारल्या. तर इथं आल्यावर ज्ञानेश्वरराव म्हटले सगळ्या गावकऱ्यांची इच्छा होती बाळू महाराजांनी कीर्तनाला यावं. चला माझंही काहीतरी ऋणानुबंध असतील स्वर्गीय गुलाबरावांवर, काही स्नेह असेल. मला वाटतं 5-6 वर्षापूर्वी मी तुमच्या जुन्या घरी आलतो त्यावेळेला. अतूट श्रद्धा मोठ्या श्रद्धेने केल्या जातं ते श्राद्धास्त सगळे काही विधी पार पडले. आणि आज उदक शांती विधी मी स्वयं तुम्हाला नमूद करतो. मी काय असं माझ्या गोळ्या संपल्या नाहीत काय नाहीत, किंवा असं काही भटकून गिटकून काही कोणाचं ऐकूनही काही सांगत नाही. मी वाचून सांगतोय. मी आतापर्यंत जवळजवळ 250 म्हणजे मोठाडपण सांगत नाही, माफी मागतोय. देवानं मला माणूस केले म्हणून मी ग्रंथ वाचतोय. बऱ्यापैकी शास्त्राचे वेदाचे पुरावे सगळे मी निष्णात पाठ केले. एवढ्या मोठ्या श्रद्धेने जो स्वयंपाक केला जातो तो घेऊन जायचा. ठीक आहे, कोणाला काही तेलकट तुपकट जमत नाही तो भाग सोडून द्या. थोडंसं साधं सुद्धा एखादी पोळी साधंसं वरण थोडंसं 2 घास खाऊन जात जा. त्या यजमानाला त्याचा आनंद होत असतो. आणि या स्वयंपाकावर कीर्तन आहे, हरिचिंतनी देवाचं नामस्मरण झालंय. ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा गजर झाला, साधू संतांच्या शब्दाचा उच्चार झाला, संत चरित्र झालं, देवाच्या नावाचा उच्चार झाला. ते प्रसाद आहे, अन्न नाही. म्हणून